Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। माझा पाठिंबा भाजपला आहे, भाजपचा सपोर्ट आम्हाला आहे। हे आमचं महायुती आहे। भाजपमध्ये जेव्हा जेव्हा जो नेता आला, ते अजित पवार असू द्या, एकनाथ शिंदे असू द्या, जेव्हा जेव्हा विखे पाटील जेव्हा आले, अनेक लोक जेव्हा भाजपमध्ये आले, तेव्हा अनेकदा मी त्याच्या आधीच सांगून दिलं होतं की हे लोक भाजपमध्ये येणार आहे, हे लोक अशा प्रकारे प्रवेश करणार आहे। यशोमती ठाकूर विधानसभेच्या आधी अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटल्या। विखे पाटील जेव्हा यादी तयार करत होते, काँग्रेसचे आमदार कोणकोणते माझ्यासोबत येतात, त्याच्यामध्ये विखे पाटीलनी यशोमती ठाकूरचं नाव दिलं होतं। पण राजेश वानखडे हे उमेदवार आम्ही तिवसा मतदारसंघासाठी निश्चित केले होते, म्हणून तेव्हा वेळेवर ते नाव त्यात कट करण्यात आलं। नाही तर विखे पाटीलांसोबत जे अनेक काँग्रेसचे आमदार येत होते, त्याच्यामध्ये यशोमतींचं नाव होतं। आणि येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं यशोमती ठाकूर जरी म्हणत असतील की मी काँग्रेसमध्ये आहे त्या काँग्रेसमध्ये, पण कधी त्या भाजपमध्ये येतील हे सगळ्यांना येणाऱ्या 6 महिन्यात कळेल की त्या काँग्रेसमध्ये प्रवेश सुद्धा करतील आणि त्यांना कुठेतरी भाजप चांगलं पुनर्वसन सुद्धा करतील। अशा प्रकारची त्याच्या कंडिशनवर त्या काँग्रेसमधून भाजपमध्ये येतील। तर अमरावती तिथं आहोत आपण, आणि अमरावतीमध्ये मागच्या काही दिवसांपासून 2-4 नावं चर्चेत आहेत। त्यातल्या एका नावाची चर्चा का होते हे आपण सांगितलं, इंटरव्ह्यू झाला। आता आपण आहोत ते म्हणजे रवी राणा यांच्यासोबत। रवी राणा यांनी केलेले आरोप, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पार्टीकडनं भाजपला होणारी मदत किंवा भाजप बरोबर मिळून ते ही निवडणूक लढत आहेत, या सगळ्याच्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। एकतर पहिला प्रश्न आहे ते म्हणजे की भाजप बरोबर तुम्ही भाजपसारख्या पक्षाला तुम्ही मदत करताय, भाजपला युवा स्वाभिमानी पार्टीची इथं अमरावतीत मदत का लागते असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही का मदत करताय भाजपला? आम्ही युवा स्वाभिमानी पार्टी, भाजप सगळे महायुतीमध्ये आहे आणि महायुतीमध्ये लोकसभेमध्ये पूर्ण भाजपला मी ताकदीनं पाठिंबा दिला होता, विधानसभेमध्ये भाजपनी मला पाठिंबा दिला। तर मला असं वाटतं की महायुतीचं पूर्ण आमचं जे गठबंधन आहे ते मजबूत आहे। आज सुद्धा आम्ही या ठिकाणी जेवढे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे त्या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे। अनेक ठिकाणी भाजप युवा स्वाभिमानी पार्टीचे कार्यकर्ते मैत्रीपूर्ण लढत आहे। तर भाजपच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आम्ही इलेक्शन लढलो, जिथे जिथे वाटलं तिथे भाजपने आम्हाला पाठिंबा दिला। आम्हाला असं वाटलं भाजपला जिथे पाठिंबा दिला तिथे आम्ही दिला, म्हणून त्या आधारावर आज कोर कमिटीची आमची युवा स्वाभिमानी पार्टीची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये एकमताने निर्णय झाला की भाजपचे नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार आहे त्याला युवा स्वाभिमानी पार्टीचा पूर्ण एकमताने पाठिंबा आम्ही घोषित केलेला आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपचे नगराध्यक्ष निवडून आणणार। तुम्ही आज खरं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की पक्षाचा निर्णय आज झालेला आहे, पण याच्याही आधीपासून तुम्ही भाजपची बाजू लावून धरताय, भाजपबद्दल बोलताय, भाजपच्या उमेदवारांच्या अनुषंगानं प्रचार करताय किंवा मग भाजपच्या बाजूनं विरोधी पक्षातल्या नेत्यांवर टीका सुद्धा करता आहात। तर भाजपनं इथल्या निवडणुकीची जबाबदारी ही युवा स्वाभिमानी पार्टीच्या अध्यक्षांवर दिली आहे असं म्हणू शकतो का आम्ही, किंवा का अशी जबाबदारी दिलेली? कारण भाजपचे इथले नेते फारसे बोलताना पाहायला मिळत नाही, तुम्ही काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असेल त्यांना अंगावर घेताना पाहायला मिळत आहे। असं आहे, भाजप हा मोठा पक्ष आहे, त्यांची जी भूमिका असते स्वतंत्र असते। माझ्या पक्षाची भूमिका मी घेतो, माझ्या पक्षाचे काही नेते आहे ते कोर कमिटीमध्ये घेतात। तर मला असं वाटतं की जेव्हा महायुती धर्म जो असतो तो प्रत्येक पक्षाने पाळला पाहिजे, त्या ठिकाणी भाजप सुद्धा पाळते, या ठिकाणी युवा स्वाभिमानी पार्टी म्हणून आम्ही पाळतो। ज्या ठिकाणी विरोधक आहे, विरोधकांनी जर कुठे टीका केली, असं वाटलं की टीका ते त्यांच्या राजकारणापुरतं करतायत, त्यांना जबाब देणं एक लोकप्रतिनिधी माझं कर्तव्य आहे की जेव्हा विकासाचा अजेंडा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालतात, विकासाचा अजेंडा घेऊन तो शेतकऱ्याचा विषय असो, कामगारांचा असो, बेरोजगाराचा असो की कुठल्याही मूलभूत गरजा असो की आपल्या दळणघळणामधल्या औद्योगिक कुठला विषय असो, त्या विषयामध्ये जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री काम करतात आणि त्याच्यावर फक्त विरोध म्हणून विरोध करायचा, टीका म्हणून टीका करायची जर काँग्रेसचे लोक करत असतील तर त्यांना जबाब देणं हे माझं कर्तव्य आहे। सरकारमध्ये मी आहे,
सरकारला मी पाठिंबा दिलेला आहे, म्हणून त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत असतो. एकीकडे तुम्ही काँग्रेसवर टीका करताय, काँग्रेसला शिंगावर घेताय, काँग्रेसच्या उमेदवारांना पाडण्यासाठीची रणनीती आखताय, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय ते म्हणजे की काँग्रेसच्या जिथे अमरावतीमधल्या या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्यांच्यावर प्रमुख धुरा आहेत अशा यशोमती ठाकूर या भाजपमध्ये येतील. तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर यशोमती ठाकूर भाजपमध्ये आले तर तुमचीच अडचण नाही का होणार? एक मोठा नेता भाजपमध्ये आला, तुम्ही म्हणताय म्हणून हा प्रश्न. असं आहे, मी माझ्या युवासेना पार्टीचा नेता आहे, मी माझ्या पक्षासाठी काम करतो, माझा पाठिंबा भाजपला आहे, भाजपचा सपोर्ट आम्हाला आहे, हे आमचं महायुती आहे. भाजपमध्ये जेव्हा जेव्हा जो नेता आला, ते अजित पवार असू द्या, एकनाथ शिंदे असू द्या, जेव्हा जेव्हा विखे पाटील जेव्हा आले, अनेक लोक जेव्हा भाजपमध्ये आले, तेव्हा अनेकदा मी त्याच्या आधीच सांगून दिलं होतं की हे लोक भाजपमध्ये येणार आहे, हे लोक अशा प्रकारे प्रवेश करणार आहे. यशोमती ठाकूर विधानसभेच्या आधी अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटल्या. विखे पाटील जेव्हा यादी तयार करत होते, काँग्रेसचे आमदार कोणकोणते माझ्यासोबत येतात, त्याच्यामध्ये विखे पाटीलनी यशोमती ठाकूरचं नाव दिलं होतं. पण राजेश वानखडे हे उमेदवार आम्ही तिवसा मतदारसंघासाठी निश्चित केले होते, म्हणून तेव्हा वेळेवर ते नाव त्यात कट करण्यात आलं. नाही तर विखे पाटीलांसोबत जे अनेक काँग्रेसचे आमदार येत होते त्याच्यामध्ये यशोमतींचं नाव होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं यशोमती ठाकूर जरी म्हणत असतील की मी काँग्रेसमध्ये आहे त्या काँग्रेसमध्ये, पण कधी त्या भाजपमध्ये येतील हे सगळ्यांना येणाऱ्या 6 महिन्यात कळेल की त्या काँग्रेसमध्ये प्रवेश सुद्धा करतील आणि त्यांना कुठेतरी भाजप चांगलं पुनर्वसन सुद्धा करतील. अशा प्रकारची त्याच्या कंडिशनवर त्या काँग्रेसमधून भाजपमध्ये येतील. माझा प्रश्न असा होता की मोठा नेता जर का भाजपमध्ये आला अमरावतीत काँग्रेसमधला, तर मग तुमच्यासाठी म्हणजे आता ज्या पद्धतीनं भाजप तुमची मदत घेते, तुम्हाला पाठिंबा देते आहे, तुम्हाला निवडणुकांच्या अनुषंगानं सुद्धा पुढे केलं जात आहे, तर ही जी सगळी तुमची युवा स्वाभिमानी पार्टी किंवा तुम्ही एक वैयक्तिक म्हणून, तर तुम्ही पाठी नाही का पडणार जर एखादा मोठा नेता भाजपमध्ये आला तर? असं आहे, अनेक नेते येतात, भाजप हा वेगळा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांच्या पक्षामध्ये नेते आले तर मला काही गोची व्हायचं कारण नाही आहे. मी माझ्या पक्षामध्ये काम करतो, माझ्या काम करायची पद्धत खूप वेगळी आहे. मी सातत्यानं जनतेमध्ये काम करतो, जनतेसाठी लढतो, जनतेचे विषय मांडतो. तर कोणी जर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलं तर माझी गोची होईल याचं त्याला काही कारण नाही आहे. ज्या पक्षामध्ये तो जात आहे त्या पक्षाचं धोरण, त्या पक्षाचं काम, त्या पक्षामध्ये त्याला जे होप आहे त्या उद्देशानं ते जात आहे. माझा अजेंडा आहे, मी भाजपसोबत आहे, भाजपला पाठिंबा दिला आहे, आम्ही आमच्या पद्धतीनं युवासेना पार्टीमध्ये काम करतो, म्हणून कोणाची काही गोची व्हायचं कारण नाही आहे. मला तर वाटतं की अनेक या येणाऱ्या काळामध्ये अनेक असे नेते आहे की ते मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये स्थलांतर होतील आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेस जी आता उरलेली आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात खाली होऊन जाईल. भाजपला तुम्ही मदत करताय निवडणुकीत, तुम्ही म्हटलात की भाजपनं आम्हाला अनेकदा मदत केली, लोकसभा असेल, विधानसभा निवडणूक असेल, पण त्याच भाजपमधला असा एक गट आहे की जो नवनीत राणांना पाडण्यासाठी लोकसभेमध्ये कार्यरत होता. नवनीत राणांना नको उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आधी त्यांनी मागणी केली होती. मग असं असताना सुद्धा तुम्ही म्हणजे भाजपचे सगळे कार्यकर्ते किंवा भाजपचे सगळे नेते, सगळे गट जे आहे ते तुम्हाला पाठिंबा देतात असा विश्वास ठेवता का, की तुम्ही केवळ काही नेत्यांसाठी भाजपला मदत करताय? असं आहे, प्रत्येक पक्षामध्ये गटातटाचं राजकारण असते. भारतीय जनता पार्टीमध्ये पण काही गटतट आहे, युवासेना पार्टीमध्ये सुद्धा गटतट आहे. तर गटातटाचं राजकारण हे पक्षामध्ये असते, पण पक्षाने एखादा निर्णय जर घेतला त्यानंतर त्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याचं काम करावं लागते. या ठिकाणी नवनीत राणाचा पराभव ते वेगळं कारण होतं. संविधानाचा एक खोटा प्रचार केला, संविधानाचा प्रचार करून त्या ठिकाणी लोकांचं मताचं विभाजन केलं. आणि मला असं वाटते संविधान जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा. आणि प्रत्येक व्यक्ती हा भारतीय संविधानाचा आदर करते, सन्मान करते आणि भारतीय संविधानाच्या नुसारच चालते. म्हणून आज सुद्धा संविधान दिवस आहे. मी सगळ्यांना संविधान दिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. आणि काही आता काँग्रेसच्या नेत्यांनी त्याच्यावर अजून वक्तव्य केलं की संविधान हे बदलतील, संविधान हे करतील. तर मला काँग्रेसच्या नेत्यांना सांगणं आहे की बा संविधानावर राजकारण करू नका. संविधान हे सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. संविधान हे आपल्या जीवनामधलं सगळ्यात श्रेष्ठ एक हे आहे. तर त्याच्यावर कृपा करून राजकारण करू नये. जेव्हा राजकारण करायचं आहे तेवढ्या राजकीय रोट्या तुम्ही शेकल्या
तुमचं जे साध्य करायचं साध्य करून घेतलं, पण आता लोकांना पस्तावा होत आहे की आम्ही बा चुकीच्या प्रचाराला बळी पडलो. म्हणून संविधानाचा वापर हा संविधानावर चालण्यासाठी केला पाहिजे, राजकीय नाही केला पाहिजे, एवढी माझी काँग्रेसच्या नेत्यांना विनंती आहे. निवडणुकांच्या अनुषंगानं जर विचार केला तर चिखलदरा असेल किंवा आणखीन काही भाग आहेत अमरावतीतले, तिथे भाजपला काही पक्षातले उमेदवार जे आहेत ते आपल्याकडे घ्यावे लागले. म्हणजे पक्षामधनं काढून आपल्या पक्षात आणून त्यांना उमेदवारी द्यायला लागली. जसे की सोमनाथ सोमवंशी असतील त्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केला. कुठे राष्ट्रवादी काँग्रेस फोडली भाजपनं. तर भाजप 100 म्हणजे सेंचुरी मारली आम्ही निवडणुकांमध्ये जिंकण्याची, हे निवडणुका होण्याच्या आधी दावा करतात. त्या भाजपला अशा पद्धतीने निवडणुकांच्या आधी पक्ष फोडून त्यांचे उमेदवार का घ्यावे लागले? आणि म्हणजे भाजप खरोखर स्ट्रॉंग नव्हता म्हणून त्यांना अशा गोष्टी कराव्या लागल्या असं विरोधकांचं म्हणणं आहे. असं आहे, अनेक पक्षाचे लोक भाजपमध्ये गेले. ते राजू सोमवंशी असू द्या, काँग्रेसचे काही नेते असू द्या, उबाटा गटाचे असू द्या, मोदीजींचं नेतृत्व, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं काम, याला प्रभावित होऊन जर अनेक पक्षाचे लोक भाजपमध्ये जात आहे, त्याचं कारण आहे की त्यांना भाजपची रणनीती, काम करायची पद्धत, विकासाचं नियोजन, विजन हे जर त्यांना आवडत असेल म्हणून इतर पक्षाचे अनेक नेते हे भाजपमध्ये जात आहे. त्याच्यामध्ये कोणाला जबरदस्ती करत नाही. कोणाला ज्याला आपले स्वतंत्र विचार आहे, लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीनं प्रत्येकजण आपलं आपलं राजकारण करते, आपलं मिशन असते प्रत्येकाचं. आणि अनेक पक्षाचे लोक जर त्या ठिकाणी नेते जर भाजपमध्ये जात असाल तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. तो वैयक्तिक निर्णय घेऊन ते भाजपमध्ये गेलेले आहे आणि भाजपने त्यांचं स्वागत केलं आहे, त्यांना तिकीट दिली आहे, ते निवडणूक लढत आहे. काँग्रेसचा असा दावा आहे ते म्हणजे की इथं मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. भाजप आणि युवा स्वाभिमानी पार्टीचा काय आकडा असेल, कुठे कुठे निवडणुका निवडून येतील किंवा कशा पद्धतीनं विजय मिळवेल असा तुम्ही दावा करता? इथे संपूर्ण भाजपचे जेवढे नगराध्यक्ष आहे ते मोठ्या सगळ्यात जास्त नगराध्यक्ष भाजपचे निवडून येतील. म्हणजे मला असं वाटते की पूर्णच 100% भाजपचे सगळे नगराध्यक्ष निवडून येतील अशी परिस्थिती इथे सध्या आहे. अनेक ठिकाणी भाजप युवासेना पार्टी लढत आहे माहितीपूर्वक, तिथे युवासेना पार्टीचे अनेक लोक निवडून येतील नगरसेवक, काही ठिकाणी भाजपचे नगरसेवक निवडून येतील आणि अधिक कुठे असे निवडून येतील? सगळीकडे चिखलदरामध्ये आहे, धारणीमध्ये आहे, दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, शेंदुर्जना घाट, इकडे अंजनगाव, या सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणी भाजप आणि युवासेना पार्टीची सत्ता बसेल. ग्रामीण भागामध्ये भाजपबद्दलची नाराजी आहे असं बोललं जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर महत्वाचे मुद्दे असतील त्यामुळे. मग तुम्ही तरी सुद्धा दावा करताय की भाजपचे नगराध्यक्ष निवडून येतील. तर मग अशा पद्धतीनं ज्या पक्षाबद्दलची नाराजी ग्रामीण भागामध्ये आहे त्या पक्षाबरोबर जाऊन तुम्ही तुमचं नुकसान करताय असं नाही वाटत? असं आहे की मी अनेक मुख्यमंत्री पाहिले. जवळपास मी माझ्या राजकीय जीवनामध्ये 6 मुख्यमंत्री पाहिले आणि 6 मुख्यमंत्र्यापासून मी पाहत आहे प्रत्येकाचा शेतकऱ्याविषयी असलेला अजेंडा. आज उद्धव ठाकरे सीएम असताना 20,000 कोटी रुपये त्यांनी दिले कर्जमाफी, आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 32,000 कोटी रुपये दिले नुकसान भरपाई. कर्जमाफी तर ते करणार आहे, पण नुकसान भरपाई जर 32,000 कोटी रुपये देते तर कर्ज जर 1.5 लाख कोटी रुपये असेल, 1 लाख कोटी असेल तरी भाजपची देण्याची तयारी आहे. तर मला असं वाटतं आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 1,700 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात गेले नुकसान भरपाईचे. आज शेतकरी सुद्धा आनंदामध्ये आहे की आम्हाला पहिले शेतकऱ्याची नुकसान भरपाई भाजप सरकारने टाकली. जर आता कर्जमाफी केली असती तर बँकेचं भलं झालं असतं, बँकेचे कर्ज नील झाले असते, शेतकऱ्याला काही मिळालं नसतं. पण भाजपची रणनीती, मुख्यमंत्र्यांनी विचार करून हा निर्णय घेतला की 32,000 कोटी रुपये देऊन पहिले शेतकऱ्याचं नुकसान कव्हर करा आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी सुद्धा करू. म्हणजे अशा प्रकारचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं धोरण आहे, त्याच्यामध्ये शेतकरी सुद्धा खुश आहे. पण म्हणून मग कृषी मंत्री आले तेव्हा या अमरावतीमध्येच जी शेतकरी आहेत त्यांना आंदोलन करावं लागलं होतं. तुम्ही म्हणताय शेतकरी खुश आहेत, तर त्यांना नजरकैदेत ठेवावं लागलं. कृषी मंत्री जेव्हा आले तेव्हा तुम्ही बघितलं ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. काँग्रेसचा एक नेता एनसीपी, पण शेतकरी होते ना, म्हणजे 7/12वर त्यांचं पण नाव होतं. शेतकरी म्हणूनच ते रस्त्यावर आले असते. भले म्हणजे नाराजी तर होतीच ना, म्हणजे जर का त्यांची कर्जमाफी झाली असती किंवा त्यांना मदत मिळाली असती तर त्यांनी आंदोलन केलं नसतं. असं आहे, 4 काँग्रेसचे युथ काँग्रेसचे कार्यकर्ते होते, पदावर होते.
काँग्रेसचाच एक नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत होता. त्याच्या विरोधामध्ये त्यांनी तिथे काळे झेंडे दाखवले. कुठेही शेतकरी कोणी नव्हतं, काही शेतकऱ्याचा विरोध नव्हता. त्या ठिकाणी युथ काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी झेंडे दाखवले आणि त्या ठिकाणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये कार्यकर्ते जातात, त्या उद्देशाने तो झेंडा होता. कुठे शेतकऱ्याची नाराजी नव्हती. भाजपनं निवडणुकीची जबाबदारी इथं तुमच्या शिरावर दिलेली आहे किंवा तुम्हाला प्रचारासाठी उतरवलेलं आहे. भाजपचे इतर जे नेते आहेत मोठे, ते इथं मोठ्या प्रमाणावर का दिसत नाहीयेत किंवा का बोलताना आढळत नाही? भाजपचे पालकमंत्री जे आहे चंद्रशेखरजी बावनकुळे, ते निवडणूक प्रमुख आहे. त्यांच्यासोबत माजी खासदार नवनीत राणा सुद्धा काम करते, भाजपचे नेते आहे. राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे साहेब सुद्धा काम करत आहे. संजय कुटे प्रभारी म्हणून या ठिकाणी आहे भाजपचे. भाजपचे अनेक नेते या ठिकाणी काम करत आहे. भाजपची जबाबदारी भाजपच्या नेत्यावरच आहे. एक महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करत आहे. त्यांचा सपोर्ट अनेक ठिकाणी आम्हाला आहे. तर घटक पक्ष म्हणून आम्ही आमचं पालन करतो. तर असं म्हणणं आहे ते म्हणजे की घटक पक्ष म्हणून भाजपला मदत केली जाते आणि अनेक ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणले जातील भाजपचे, यासाठीचा आज ठराव करण्यात आलेला आहे. काँग्रेसमधले बडे नेते येतील तर त्याने काही धक्का बसणार नाही असं सुद्धा रवी राणा म्हणतात. कॅमेरामन मंगेश आमरेसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.